आणि आता पाहणार आहोत पुणे शहर त्याचबरोबर जिल्ह्याभरातील टॉप 9 बातम्या। हर्षवर्धन पाटील यांच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांची अजित पवार यांच्यासोबत फोनवरून चर्चा। हर्षवर्धन पाटलांवर बारामती अजित पवार गटाच्या प्रचाराची जबाबदारी। फडणवीसांचा पुढील आठवड्यात इंदापुरात मेळावा। मतदानाबाबत आस्था वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचे विविध उपक्रम। विद्यार्थी घरोघरी जाऊन पालक सभेमध्ये पालकांना आवाहन करणार। युवक आणि युवतींकडे पुणे जिल्ह्यातील 21 मतदान केंद्रांचा कारभार दिला जाणार। युवक आणि युवतींकडे पुणे जिल्ह्यातील 21 मतदान केंद्रांचा कारभार दिला जाणार। पुणे, बारामती, शिरूर या 3 मतदारसंघांमध्ये प्रत्येकी 6 तर मावळ मतदारसंघामध्ये 3 युवक व्यवस्थापित मतदान केंद्र असणार। पाणी चोरी आणि प्रदूषणाबाबत जलसंपदा विभागाची पुणे महापालिकेला नोटीस। कालव्यांमध्ये पंप, मोटर, पाईप टाकलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी। आजपासून शुक्रवारपर्यंत जरंडेश्वर सातारा दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक। लोहमार्गाच्या दुरुस्तीसाठी ब्लॉक घेतला जाणार। या ब्लॉकमुळे काही रेल्वे गाड्या रद्द तर काही नियमित वेळेपेक्षाही उशिराने धावणार। पुण्यातील सिंहगड रोडवर ज्येष्ठ नागरिकाचा कारमधील नियंत्रण सुटल्याने अपघात। अपघातामध्ये युवकासह ज्येष्ठ नागरिक जखमी। सीबीएसईची राज्यातील 2 तर देशभरातील 20 शाळांवर कारवाई। बनावट विद्यार्थी शाळेतील प्रवेशासाठी गैरप्रकाराप्रकरणी सीबीएसईचा कारवाईचा निर्णय। पुण्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये विनापरवाना बेकायदेशीर लोकनाट्य कला केंद्र सुरू। या कला केंद्रावर तातडीने कारवाईची मागणी।